नमस्कार मित्रांनो, आणि आपल्या आता एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आम्ही आज एक नवीन ब्लॉग बनवणार आहे आणि हा आमचा ब्लॉग असणार आहे गावातील वनभोजन। म्हणजेच आम्ही गणपती सणासाठी आता गावाला आलेलो आहोत आणि त्याच्यामधून आम्ही हा वेळ काढून, आज रविवार असल्यामुळे आम्ही चाललो आहोत की कुठेतरी जंगलामध्ये एक चांगली जागा बघून तिथे एक मस्त असं एक जेवणाचा प्लॅन केलेला आहे। तिथं आपण एक बिर्याणी बनवण्याचा प्लॅन केला आहे। तर चिकन बिर्याणीचा आमचा असा प्लॅन असणार आहे आणि त्यासाठी आम्ही आता सर्व निघालेलो आहोत। हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली, हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे। गर्दराई सावल्यानी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या काहीतरी वाटण गुरगुर टाकलं। चला, नमस्कार मित्रांनो, फायनली आजचा रविवार आणि आम्ही चाललेलो आहोत काहीतरी पार्टी करायला आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळे आहोत। सुरेश दादा, भरत, दत्तदादा, बारक्या शेठ आणि आम्ही चाललेलो आहोत आमच्या बस झालं जमलो। साधी भोळी माणसे ती जीवाला जी जीव देती, साधी भोळी माणसे ती जीवाला जी जीव देती, साखर प्रीती काळजातून किती आजीची ती माया वेडी हृदयाला पडे बेडी, प्रेमाची ती अवीट गोडी रुजे गाव माझे, गाव माझे, गाव माझे। आणि फायनली आता आम्ही इथे आलेलो आहोत। ही बघा, ही एक छोटीशी इमारत आहे, म्हणजे ही आमची जुनी शाळा जिथे आम्ही शिक्षण घेतलं। तर ती शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे आम्ही इथं आलो आणि इथं आम्हाला खूप सुंदर अशी जागा भेटलेली आहे। आजूबाजूला पूर्ण असं गवत आणि निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे आम्ही ठरवलं की ह्या शाळेचं वस्ताद आपले आलेले वस्ताद हाय। आणि इथे आमचे वस्ताद रामूशेठ झोरे यांचं आगमन झालेलं आहे आणि ते आता इथून पुढचा पूर्ण कार्यक्रम त्यांच्या हाती आम्ही सोपवणार आहे। पूर्णपणे सर्व मटेरियल आम्ही जमा केलेलं आहे आणि बघू शकता आजूबाजूला फुल पावसाचा जोर आहे आणि हा पूर्ण पाऊस, हा आनंद खरंच खूप असा मनाला लागणारा आहे। म्हणजे खूप असं भारी फिलिंग येते याच्यामध्ये। बघा तुम्ही कसा पाऊस पडतोय आजूबाजूला आणि आम्ही सर्व सामान इथं गोळा करून आता आम्ही आलेलो आहोत। आणि आता इथून पुढचा जो गोष्टी आहेत त्या आता रामूशेठ सुरू करतील। चूल वगैरे बनवून आम्ही आता पुढचा कार्यक्रम सुरू करू।
रामू लाकडं घे. काय लागतो तू तुला आपला चूल पेटवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. वस्तात रामू शेठ जोरे, दत्ताराम शेळके आणि इथं बघू शकता सुविधा अनुषे बादली तिथे पावसाच्या डायरेक्ट पाण्यातून. हे पेटलं का? येस येस येस, फायनली आग पेटलेली आहे. चुलीवरची आग रे. जेवणाचं तयारी. तांबडा पांढरा रस्सा, पांढरा रस्सा, पांढरा रस्सा आणि स्पेशल बिर्याणी. आग स्पेशल रामू बिर्याणी. रामू शेठ वस्तात 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 रामू बिर्याणी. चलो बाय बाय, लवकर पाणी घेऊन ये. हे तर आमचे भरत आणि बारक्या चालले पाणी आणण्यासाठी. आता पाणी निवळ पाणी पिण्यासाठी. फायनली आमचे चिकनवाले आलेले आहेत. चिकन कडवई तुरळ चिकली कुठनं घेऊन आले. हा मंगेश शेठ, रमेश शेठ. हा 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 चलो भाई. किती वाढ बघायची बांधलेस ना. तुम्ही नवीन कसला विषयवाला रे, रेग्युलर करायचा. त्याने सोडलं का दीड नक्की. इथे चिकनचा पूर्ण टोप मी आता धुण्यासाठी घेऊन जात आहे. बघा तुम्ही, तर इथं वाहतं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये चिकन धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग ताजं पाणी जे आणलं आहे त्याच्यामध्ये एकदा घालून घ्यायचं आहे. कारण की आता पूर्णपणे धुवायचं मला थोडं पाणी जवळपास अवेलेबल नव्हतं. पावसाचा जोर असल्यामुळे पाणी हे पूर्ण गढूळ पाणी आहे. त्याच्यामुळे निव्वळ पाणी असं आम्हाला कुठं भेटत नव्हतं. म्हणून मला सध्या वाहत्या पाण्यामध्ये धुवून घेऊया आणि मग एकदा चांगल्या पाण्यामध्ये, जे घरातून आम्ही चांगलं पाणी आणलं होतं तर त्या पाण्यासोबत मी एकदा धुवून घेऊया. तर त्यासाठी मी घेऊन चाललो आहे. बघा चिकन धुण्यासाठी नेतो आहे. मस्त असं एक तर वाहतं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये आम्ही चिकन धुवून घेतो. चला. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावराव. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वस्तात रामू शेठ कप कप. इथे बघू शकता आपण पाण्याचा टोप, ज्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे. बराच वेळ गेला आमचं पाणी गरम होण्यासाठी, कारण की आम्हाला भात उकळायचा आहे तर पहिलं पाणी गरम करून घ्यायचं आहे. गरम झालेल्या पाण्याच्यामध्ये मग
भात उकळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आम्ही पाणी गरम करून ठेवायचं लिहिलं आहे. चिमणी ती चिवचिवणारी झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा, ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे. आमच्या वस्तात रामू शेठ जोरे आता इथे तांदूळ टाकत आहे. तांदूळ शिजण्यासाठी आम्ही गरम पाण्यात टाकलेलं आहे. काळीज बस बस. आणि इथं आपली मुलं एक सुंदर असं गाणं म्हणणार आहेत बघा. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती. आणि आमचा भात पूर्ण शिजून मोकळा झालेला आहे आणि आता त्याला पाणी भातातलं ओतायचं आहे बाहेर, कारण की पाणी ओतल्यानंतर भात मोकळा होईल. आणि त्यासाठी जोरदार असे प्रयत्न रामूशेठ जोरे दत्तदादा म्हणजे जोरदार असे प्रयत्न चालू आहेत. एवढा टोप उचलून तो तिथं ओतायचा आहे, पण ती चूक न होता. खूप गरम आहे, पाणी पण खूप गरम आहे, टोप गरम आहे आणि सगळंच गरम आहे. चला लवकर होता, लवकर आवरून घ्या. यस 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 यस. काय होतंय त्या साईडला होत की त्या साईडला? यस यस. हां होता. चलो 1 2 3 गणपती बाप्पा मोरया. यस 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 यस. फायनली पूर्ण पाणी गरम पाणी इथं ओतून घेत आहे आम्ही. चला सावकाश गडबड करू नका. येस येस. फायनली झालं. डन. काय करतोय? इथे राम्या खाली नाव टाकते. बोल की टाक त्याला. देतो काम.
फायनली आपली बिर्याणी जवळपास तयार झालेली आहे. आपण शेवटचा थर लावतोय. चिकन आहे, त्याच्यावरती राईस टाकला आहे आणि आता त्याला आपण देणार आहे दम. कारण की आपली दम बिर्याणी आहे आणि चुलीवरती दम बिर्याणी आहे, त्याच्यामुळे हा आता शेवटच्या स्टेपला आपण आलेला आहोत, त्याच्यामध्ये दम देतोय. बघू शकता आपण चुलीवरती कशा प्रकारे आपण तो टोप ठेवला आहे. त्याच्यामध्ये सर्व पदार्थ भात चिकन सगळं ऑलरेडी तयार आहे. आता फक्त साईडनं त्याला दम देण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत की विस्तू कशा प्रकारे ठेवायचा, किती प्रमाणात ठेवायचा यासाठी आमचं चालू आहेत आणि दमसाठी आम्ही ठेवलेले आहे. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. हॅलो डिकरा. हाय. बघितलं का? ही सगळी जागा आपलीच आहे ना? हो. फायनली आमची बिर्याणी तयार झालेली आहे आणि ती आता आम्ही वाढण्यासाठी खाली घेऊन येत आहे. त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं होतं की गवतावरती बसूनच जेवायचं आहे, तर त्यासाठी आता बिर्याणी आम्ही खाली आणलेली आहे आणि आता इथून पुढे बिर्याणीवरती ताव मारण्याची वेळ झालेली आहे. तर बघा ही बिर्याणी रमेश शेठ आणि आता उघडत आहेत. हा 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 बघा कशा प्रकारे ती बिर्याणी तयार झाली आहे. स्पेशली म्हणजे आमचे रामूशेठ जोरे हे त्याच फील्डमध्ये काम करतात थोडंफार, त्याच्यामुळे त्यांना जेवण बनवण्याचा खूप सारा असा अनुभव आहे आणि अशा खेड्यासारख्या ठिकाणी असं जेवण बनवणे किंवा अशा प्रकारची चिकन दम बिर्याणी बनवणे हे खूपच कठीण काम आहे. पण येस, त्यांनी ते पूर्णतः मनावर घेऊन ते आम्हाला करून दिलं आणि त्यांचा हा सहभाग आणि त्यांचा आमच्यासोबत असलेला त्यांनी जो आम्हाला बनवून दिलं त्याच्यामुळे एक आनंदमय असं वातावरण होतं. आणि आम्ही आता हे थोडंसं सेपरेट करून खाण्याच्या वाढण्याच्या याच्यामध्ये सुरुवात करत आहोत. तर चला आता बिर्याणीवरती ताव मारूया आणि बिर्याणी खाऊन झाल्यावरती हा आमचा प्रोग्राम हा इथे संपेल अशा प्रकारे आपण घोषित करूया. तर चला पुढचा बघा. हिरव्याशा छाये खाली आभाळाच्या माये खाली जिव्हाळ्याची साध घाली रे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे गर्दराई सावल्यानी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे गाव माझे गाव माझे. साधी भोळी माणसे ती जीवाला जी जीव देती
साधी भोळी माणसे ती, जीवाला जी जीव देती, साखर प्रीती काळजा